मी हे गेले 2017 पासून ओरडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे, ह्याच्यामध्ये गोंधळ आहे. अशा प्रकारच्या अहो साधी गोष्ट आहे, 232 आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये मातम असेल, महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल, महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल, सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल, अहो निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसा आलो निवडून. पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती, त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार. हे सगळे कारस्थानं, या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत. कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा. नाही, जो मतदार उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का? म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं, कुठेही करायचं, पण मॅच अगोदरच फिक्स आहे, त्याच्या मताला काय किंमत आहे?